जेव्हा तुम्हाला येतं ना चूज द करेक्ट किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट असं काहीतरी येतो प्रश्न, तुम्हाला समजायला काही सेकंद लागतात की हा प्रश्न प्रेपोजिशनचा आहे, नाउनचा आहे, ऍडजेक्टिव्हचा आहे, ऍडव्हर्बचा आहे. वेळ का लागतो त्याचं कारण सांगतो. त्यांना लागतो ज्यांचा PYQ आणि टेस्ट पेपरवरती रीड नाहीये, ज्यांनी PYQ वाचलेत म्हणजे 20, 30, 40, 50 पाठ करून टाकले PYQ आणि टेस्ट पेपर 10, 20, 30, 40 वेळा वाचलेत, त्यांना प्रश्नाची अंडरस्टँडिंग व्हायला लगेच क्विक समजतं. प्रेपोजचा प्रश्न कसा विचारता आयोग, फिल इन द ब्लँक आहे, चूज द करेक्ट आहे का जुळा लावा आहे, हे डोक्यात फिक्स करा. इडियम्सवरती कशा प्रकारे प्रश्न विचारतोय, इडियमचा मिनिंग विचारतोय, वर मिनिंग देतोय, खाली इडियम देतोय, इडियम तोडतोय, 4 इडियम देतोय, हे सगळे व्हरायटी ऑफ क्वेश्चन डोक्यात फिट झाले पाहिजे. त्याने 2 गोष्टी होती. नंबर 1 टाइम, म्हणजे तुझा 25 ते 30 मिनिटाच्या प्रश्न सगळे सॉल्व्ह होतील. आणि नंबर 2 ॲक्युरसी. The more you read the question paper and the more you read the test paper and the more you go through the PYQs, the more you understand the mindset of the question paper.